काही सकाळचे 6 वाजलेत आत्ता आणि आता आम्ही चाललो आहे हॉस्पिटलमध्ये. बाबूला बसवलं आहे माझ्यासोबतच. तर अगेन त्याला आता पाण्याच्या पट्ट्या वगैरे आल्या, थंड पाण्याच्या पट्ट्या, पण त्याचा काही ताप कमीच होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पिलं त्याने, पण पाणी पिऊन आणि तापाचं औषध पिऊन पण त्याने परत वॉमिटिंग केली. ते काय माहिती त्याला अचानक काय झालं. आता आम्ही डॉक्टरकडे चाललो आहे, बघू आता डॉक्टर काय बोलतात ते. आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही तिघंच आहे. चेहरा पूर्ण उतरला आहे त्याचा. अभी तुला बरं नाही वाटत का? फिश आहे इथे, फिश आहे ते दाखवतो. नाही आम्हीच आहे फक्त, त्या 2 सिस्टर. A few hours later. गाईज, मी डायरेक्टली संध्याकाळी तुमच्यासोबत कनेक्ट करते. आता आम्ही गेलो दवाखान्यात, मेडिसिन्स वगैरे आणल्या बाबूसाठी पहाटेच. तिथे डॉक्टर होते, असिस्टंट डॉक्टर. तर त्यांना भेटलो वगैरे, मेडिसिन्स वगैरे त्यांनी दिल्या. मग तिथून आम्ही मम्मीकडे गेलो, नाश्ता वगैरे केला. मग दुपारी घरी आलो. ते डिरेक्टली संध्याकाळीच सगळं काम वगैरे आवरून आता मी परत स्टार्ट केलं. पण अगेन मेडिसिन्सचा थोडाफार का असर नाही दाखवत आहे आम्हाला, त्याच्यामुळे अगेन आम्हाला परत आता डॉक्टरकडे जावं लागतं. तर आता सकाळपासून त्याने सकाळपासून त्याने खाल्लं आहे, पण काहीच खात नव्हता. म्हणून जबरदस्तीने दूध बिस्किट भरवलं. पण त्यानंतर पण त्याने आत्ता संध्याकाळचे 7 वाजत आले, त्याने काहीच खाल्लं नव्हतं. पण आता त्याला मी आमली बनवली आहे ज्वारीच्या पिठाची, थोडी हलकी असते पचन व्हायला वगैरे. तर तो आता खातोय. सागर त्याला भरवतोय. खातोय ना सोनू? दिवाबत्ती केली, कपडे वगैरे वाळत घातले आणि आता त्याला पण थोडासा देवाचा टिक्का लावला आहे. डोंट नो, अचानक माईट बी आहे ना, त्याला आहे ना दाढ येते इथे एकदम खालच्या साईडला, कदाचित त्याच्यामुळे त्याला त्रास होतो आहे तो. कारण की लास्ट टाइम पण जेव्हा त्याला दात येत होती ना, तेव्हा पण त्याला असं झालं होतं, लूज मोशन, ताप वगैरे असं झालं होतं. पण तो खात होता. पण आता तर तो अजिबात खातच नाही. सो ते त्याच्यामुळे आम्ही थोडं वरीड आहे त्याच्याबद्दल, म्हणून आम्ही त्याला परत घेऊन चाललो आहे. तर बघू आता परत डॉक्टर काय बोलतात ते. आणि पावसाचं वातावरण पण भयंकर झालं आहे. सगळा बिछाना वगैरे धुवून टाकला आहे, कारण की त्या बिछाण्यावरच त्याने रात्री वॉमिटिंग वगैरे केली होती. त्याचा चेहरा पण सगळा उतरला आहे. सोनू, काय पाहिजे तुला? त्याचं म्हणणं दुसरं लावा. नशीब आता तरी टीव्ही बघतोय, तर सकाळपासून झोपूनच होता. हा सोनू? आता आहे ताप बघ, थोडा ताप आहे. रात्री त्याला ॲक्च्युली काय झालं होतं, जेवता त्याला आम्ही भरवत होता, म्हणजे अजय आणि मम्मी होती, तर अजय भरवत होता. मग अचानक त्याने खाताच वॉमिटिंग केली. त्याच्यानंतर त्याला पाणी वगैरे पाजलं, तर नॉर्मल झाला. मग रात्री जेव्हा आम्ही झोपायला जात होतो, तेव्हा अचानकच त्याने वॉमिटिंग केली. आणि वॉमिटिंग केली, मग सगळा बिछाना वगैरे साईडला केलं. मग नंतरला मी त्याला झोपवलं. मग 3 वाजता अचानक त्याला ताप आला, आणि ताप बघते तर 100 होता. मग आमच्याकडे आहे ऑलरेडी तापाचं औषध, तर त्याला ते पाजलं सिरप, जे ऑलरेडी डॉक्टरने दिलेलं आहे. ते म्हणाले कधी पण ताप आला की तुम्ही हे देऊ शकता. तर ते सिरप वगैरे पाजलं त्याला. त्याच्यानंतर परत त्याने लगेच दुसऱ्या सेकंडला वॉमिटिंग केली. मग पाणी पाजलं तर परत वॉमिटिंग केली. म्हणजे 2-3 वेळा तर त्याने केलीच. मग आम्ही विचार केला की नको, आता जाऊयाच म्हणून दवाखान्यात. आणि मग 5 वाजता आम्ही निघालो. दवाखान्यात वगैरे कॉल केला, तर होतं असिस्टंट डॉक्टर, तिने पण दिलं. तर त्याची आता सध्या तरी उलटी थांबली, पण लूज मोशन त्याचे काही थांबणच झाले. पाणी पिलं तरी पण तो लूज मोशन करत होता. आणि आता भरवलं. आता ह्याच्यानंतर माहिती नाही काय होईल, आम्ही थोडा वेट करतो. तर आता आम्ही निघतो आणि मग बघू आता डॉक्टर काय बोलतात. 1 hour later. गाईज, बाबूला ॲडमिट केलं आहे, ॲडमिट करायला सांगितलं आहे त्याला. तर बघा आता इथे आम्ही दाखवू हात, हे बघा
असं त्याला आय बी लावलं, सलाईन लावली, ते सलाईन चालू आहे. आणि सध्या मी एकटीच आहे. सागर जस्ट होता, तो आता गेला आहे सगळं त्याचे कपडे वगैरे आणायला घरी. तर डॉक्टर म्हणाले की नाही तुम्ही ॲडमिटच करा, म्हणजे त्याच्या बॉडीमधलं पाणी पूर्ण कमी झालं आहे, सो त्याच्यामुळे ॲडमिट केलं आहे त्याला. तर बघू आता किती दिवसात तिला कवर होईल. तर सनो पुन्हा तुला बरं नाही आहे, काय झालं, भूक लागला? आता तो बोलते भूक लागली. मी सकाळपासून त्याला विचारते भूक लागले का, तो बोलतो नाही मला नाही लागले. आत्ता ताप तर आहेच अजून कंटिन्यू, पण उलटी वगैरे जरा थांबली आहे तर लवकर कवर होते, लवकर बरं होते त्याला. आता मग अजय पण येऊन गेला होता, मम्मी आता येते, अजय आणि मम्मी परत येते. सागर पण आता सगळं सामान आणलं घेऊन गेलं. आता जस्ट थोडं तरी त्याला बरं वाटते. इथे टी व्ही लावला आहे, तर ही आपली रूम आहे. तर आता इथे टी व्ही थोडं लावलं तर थोडं त्याचं मन डायवर्ट होईल म्हणून मी त्यांना सांगितलं की टी व्ही लावून द्यायला. तर आता तेच तो रिमोटने बघत असं बघतो. तर असं आहे ना, इथे त्याला बघा असं आय व्ही लावलं. हळू 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 ना, हळू थांब एक मिनिट. इथे आत्ता जस्ट त्याला शेकून घेतलं मी इथे थंड पाण्याने, कारण त्याचं डोकं खूप गरम आहे म्हणून. तर बघू आता कसं किती दिवस लागतात रिकव्हरी होण्यासाठी. लेट्स सी. The next day. मॉर्निंग गाईज, हा डे 2 आहे. तर आता सध्या बाबूला फ्रेश केलं आहे आणि त्याचा एक्सरे पण काढून आणला आहे आम्ही. तर सध्या बाबू आणि सागर इथे. बाबूला आता तो खूप रडत होता, कारण तो बोलत होता सारखं माझं आय व्ही कार्ड, माझं आय व्ही कार्ड. त्याच्यामुळे त्याला ना फोनमध्ये थोडंसं आम्ही गुंतवून ठेवलं आणि त्याला ज्यूस पण पाजतोय सागर आता. तर का अवीर तू ज्यूस पितो? अवी तुला आवडलं? आवडलं अवीर, आवडलं तुला? दुसरं लावायचं? अच्छा. तर आत्ताच ना मावशी आलेला, ते क्लीन करून गेल्या सगळं इथे. ओ हां तू आहे ना, हां तू बघा. तर आमचा पण आता नाश्ता करून झाला आहे. तर मम्मी आणि अजय पण थोड्या वेळात येतील कदाचित. तर मला पण घरी जायचं, कारण की घर पण आवरायचं आहे सगळं. आम्ही काल तसंच टाकून आलो, कारण अचानकमध्ये ठरलं ॲडमिट वगैरे करायचं. तर आता रिपोर्ट्स वगैरे बाबूचे येतील, बघू डॉक्टर्स काय बोलतील, त्याच्यावरून समजेल आता अजून आज पण ठेवायचं आहे की नाही. काय झालं, काय झालं? ही तुटला, आता नाही येणार त्याच्यातून ज्यूस, येणारच नाही. आई शपथ, आता काय करायचं? आता काय करायचं अवीरचं? हां बाळा, आता कसं येणार ज्यूस? त्याच्यात टाकावं लागेल सनू, टाका त्यात. हां जाऊ दे, असंच बनवून पाज ना. अवीर तू तोडलं ते सनू. बघा या पोराने ते तोडून टाकलं. जाऊ दे, असंच पाच वरतून बाळा. ह्या पोराचं बघा काय चाललंय. इकडे आय व्ही काढलाय आणि मस्त फिरतोय, मस्त राऊंड मारतोय. आणि सागरला बोलतोय, चप्पल विप्पल घालून रेडी आहे, सागरला बोलतो मला गाडीवरती राऊंड मारायला घेऊन चल, कारण की त्याला इकडे झोपून झोपून कंटाळा आलाय, त्याला इथे नाही झोपायचं आहे ना बाळा. मग काय करायचं? पडतो आणि स्थिती आहे पडतो ना, तिथे ठेव बोलतोय. कुठे ठेव, कुठे बघू काय टेबल ठेव, असं बोल ना, कुठे ठेव. मी तुला सांगितलं बाळा, मी चावी आहे ना, मी घरी ठेवून आली आहे. आपल्या घरी.
घरी घेऊन आलीस तू? हा मी विसरले. तू का नाही घेऊन आलीस आई मग? मी विसरले, आता मी काय करू? घेऊन आलीस?